हॅलो गाईज, वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल MH एक्झाम गुरु. मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटकसाठी नगर परिषद संचालनालयाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही अधिकृत जाहिरात आहे मित्रांनो. यामध्ये सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही जाहिरात मित्रांनो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हे अधिकृत संकेतस्थळ आहे https://mahadma.maharashtra.gov.in. या अधिकृत संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट द्यायची आहे आणि तुम्हाला नगर परिषद भरतीविषयी सर्व अपडेट यावरून मिळणार आहे. आजपासून मित्रांनो या परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि 20 ऑगस्ट 2023पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. यासाठी तुमची मित्रांनो कम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे. मित्रांनो संगणकावर तुमची चाचणी घेतली जाणार आहे. प्रामुख्याने TCS मित्रांनो ही परीक्षा कंडक्ट करणार आहे. यामध्ये विविध संवर्ग आहे मित्रांनो. बघा, या सर्व संवर्गासाठी आपण आता बघणार आहोत जागा. यामध्ये मित्रांनो काही जी पदे आहे, टोटल जागेच्या 25% पदे हे मित्रांनो नगर परिषद किंवा नगरपंचायत कर्मचाऱ्यातून भरायची आहे. त्यासाठी सुद्धा इथे जागा दिलेली आहे. आणि समजा पदसंख्ये एवढे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या सर्व जागा मित्रांनो खुल्या पात्र उमेदवारामधून भरण्यात येईल. म्हणजे त्या सर्वसाधारण, म्हणजे समजा तुम्ही या पदासाठी त्या 25% जागेसाठी सुद्धा मित्रांनो आता पात्र होणार आहेत. तर आता सर्वात पहिलं पद यातलं बघूया. ते आहे बघा, नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट क श्रेणी ए. म्हणजे बघा, श्रेणी गट क अंतर्गत ग्रेड एचं पद आहे मित्रांनो. हे या ग्रेड एच्या पदासाठी वेतन हे भरगच्च असते. जवळपास याचं नायब तहसीलदाराच्या बरोबरीने वेतन बनतं आहे. तर बघा, यासाठी मित्रांनो टोटल 25 पदे आहे एकूण. या 25 पदापैकी बघा 9 पदे ही ओपनसाठी आहे, 3 पदे EWSसाठी आहे, 6 पदे OBCला आहे, 1 पद NTCला आहे, 1 पद विजयला आहे, 3 पदे STला आहे आणि 2 पदे SCला आहे. इथे तुम्ही कॅटेगरी निहाय समांतर आरक्षणानुसार पदे बघून घ्या. त्यानंतर यामध्येच मित्रांनो श्रेणी बचं पद आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवामध्ये. यासाठी टोटल 134 पोस्ट आहे. या 134 पोस्टमध्ये 57 पोस्ट ह्या मित्रांनो ओपनसाठी आहे, 13 EWSसाठी आहे, 19 OBCसाठी आहे, 2 पोस्ट NTCसाठी आहे, 6 पोस्ट NTBसाठी आहे, 2 पदे विजयसाठी आहे, 15 पोस्ट STसाठी आहे आणि 20 पदे ही SC कॅटेगरीला रिक्त आहे. इथे सर्व समांतर आरक्षणानुसार तपशील दिलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट बघा मित्रांनो, याचमध्ये गट क मध्ये श्रेणी कचं पद आहे. याचं वेतन थोडं कमी असते, परंतु याचा पण पगार हा चांगलाच असतो. यासाठी मित्रांनो टोटल 232 पदे आहे. यासाठी टोटल बघा 58 पोस्ट आहे नगर परिषद कर्मचाऱ्यासाठी 232 मधून. त्यामध्ये बघा नगर परिषद कर्मचाऱ्यामध्ये अराखीव पदे म्हणजे ओपनसाठी 17 आहे, 6 पदे EWS, 12 पदे OBC, 2 पदे SBC, 1 पद NTD, 3 पदे NTC, 2 पदे NTV, 1 पद विजये, 5 पदे ST आणि 9 पदे ही मित्रांनो SC उमेदवारासाठी आहे. ही 58 पदे नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी आहे. त्यानंतर यापैकी ग्रेड C मधील उरलेली जी पदे आहे मित्रांनो ती 174 आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. तर यासाठी 174 पोस्ट आहे मित्रांनो टोटल. यासाठी 53 पदे ही ओपनला, 17 पदे EWSला, 36 पदे ही OBCला, 4 पदे SBCला, 3 पदे NTDला, 8 पदे NTCला, 7 पदे NTBला, 4 पदे विजय, 16 पदे ST आणि 26 पदे ही SC कॅटेगरीला आहे. त्याचप्रमाणे इथे बघा समांतर आरक्षणानुसार सर्व पदे दिलेली आहेत, हे तुम्ही बघू शकता. त्यानंतरची पोस्ट आहे बघा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी ही पोस्ट आहे. यासाठी बघा श्रेणी असाठी किती पोस्ट आहे. यासाठी श्रेणी असाठी टोटल 5 पोस्ट आहे. या 5 पैकी मित्रांनो 1 पद हे EWS, 1 पद OBC, 1 पद विजय, 1 पद ST आणि 1 पद SCसाठी रिक्त आहे. त्यानंतरची पोस्ट आहे बघा 30 पोस्ट आहे. त्यामध्ये श्रेणी ब लेवलचं हे पद आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा विद्युतमध्ये श्रेणी ब लेवलचं आहे. याचं वेतन त्यापेक्षा थोडं कमी असतं. यामध्ये मित्रांनो बघा टोटल 7 पोस्ट आहे. यामध्ये STला 1, NTCला 1, 2 EWSला आणि 3 ओपनला आहेत. त्यानंतर बघा यामध्येच जे ग्रुप C आहे त्यामध्ये जे श्रेणी क आहे म्हणजे ग्रेड C, ह्या ग्रेड Cमध्ये मित्रांनो 9 पदे ही नगर परिषद कर्मचाऱ्यासाठी आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. त्या 9 पैकी 3 हे ओपनला, 1 पद EWSला, 1 पद OBC, 1 पद अनुक्रमे NTBCDला, 1 पद STला आहेत. त्यानंतर मित्रांनो सर्वसाधारण उमेदवारासाठी 27 पदे आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रेड Cमध्ये. या 27 पैकी 8 ओपनला, 3 EWSला, 3 OBCला, 1 विजयला, त्यानंतर 1 पद NTD, त्यानंतर 3 पदे ही NTC, 3 पदे NTV, 4 पदे ST आणि 1 पद SCला आहे. त्यानंतर बघा त्यानंतरची सेवा आहे संगणक सेवा महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग.
यासाठी मित्रांनो टोटल 2 पदे आहे ग्रेड एसाठी आणि या दोनपैकी एक EWS आणि एक STला आहे रिक्त. त्यानंतर यामध्येच मित्रांनो ग्रेड बीसाठी मित्रांनो किती पदे आहेत 2. या दोनपैकी एक OBC आणि एक STला रिक्त आहेत. त्यानंतर यामध्येच मित्रांनो टोटल 41 पोस्ट आहे ग्रेड सीमध्ये. या 41 पैकी 10 पदे नगर परिषद कर्मचाऱ्यामधून भरायची आहे. त्यापैकी 2 पदे ही जनरलला, 1 पद EWS, 4 पदे OBC आणि एक पद NTBCला आहे. त्यानंतर सर्वसाधारण उमेदवारामधून ग्रेड सीसाठी 31 पदे आहे. या 31 पैकी 7 ओपनला, 3 पदे EWS, 12 OBC, 3 SBC, 2 NTD, 1 NTC, 1 NTB, 1 STसाठी आहे. त्यानंतरची पोस्ट आहे बघा मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा जलनिस्सारण स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क. यासाठी मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि समतुल्य अर्थाचे उमेदवार जे आहे ते पात्र आहेत. त्यांना पदवी पाहिजे. तर यासाठी बघा टोटल मित्रांनो ग्रेड एसाठी 4 पोस्ट आहे. या 4 पैकी एक ओपनला आहे आणि एक पोस्ट SC, OBC आणि EWSला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो यामध्येच ग्रेड बीमध्ये बघा नगर परिषद पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकीमध्ये ग्रेड बीसाठी मित्रांनो टोटल 6 पोस्ट आहे. यामध्ये मित्रांनो 3 पदे ही अराखीवसाठी आहे म्हणजे ओपनसाठी, 1 पद हे EWS, 1 OBC, 1 पद STला आहे. त्यानंतर यामध्येच मित्रांनो 14 पदे ग्रेड सीची ही नगर परिषद कर्मचाऱ्यामधून भरल्या जाणार आहे. त्यासाठी 7 पोस्ट ह्या ओपनला, 2 पदे EWS, 2 पदे OBC, 1 पोस्ट ही NTB आणि 2 पोस्ट या SCला आहे. त्यानंतर मित्रांनो यामध्ये सर्वसाधारण उमेदवारासाठी 41 पदे आहेत पाणी पुरवठा विभागात. या 41मधून मित्रांनो 18 पदे ही ओपन, 4 पदे EWS, 7 पदे OBC, 1 पदे SBC, 1 पद NTD, 1 पद NTC, 2 पदे NTB, त्यानंतर 1 पद ST आणि 6 पदे ही मित्रांनो SCसाठी आहे. त्यानंतरचं पद आहे बघा महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग गट क श्रेणी. यामध्ये मित्रांनो ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे ते विद्यार्थी एलिजिबल असणार, म्हणजे ज्यांचं BCom झालेलं आहे त्यांसाठी बघा येथे 5 पोस्ट आहे ग्रेड एमध्ये. यासाठी बघा 5 पोस्टमध्ये 1 पद हे EWS, 1 पद OBC, 1 पद NTD, 2 पदे ST कॅटेगरीसाठी रिक्त आहेत. त्यानंतर बघा यामध्येच मित्रांनो ग्रेड बी श्रेणी बचं पोस्ट आहे लेखापरीक्षक आणि लेखा गट क सेवामध्ये. यामध्ये टोटल 15 पोस्ट आहे. या 15 पैकी 5 ओपन, 2 EWS, 3 OBC, 2 SC, 2 ST आणि 1 NTDला आहे. त्यानंतर यामध्येच मित्रांनो नगर परिषद कर्मचाऱ्यासाठी टोटल 57 पदे आहे ग्रेड सीची. या ग्रेड सीच्या पदामध्ये 16 पदे ही मित्रांनो ओपनसाठी आहेत, 6 पदे EWS, 5 पदे OBC, 2 पदे SBC, 3 पदे NTC, 3 पदे विजय, 11 पदे SC, 11 पदे ST यासाठी आहे. त्यानंतर मित्रांनो यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी टोटल 170 पदे आहे ग्रेड सीला. या 170 पैकी 48 ओपनला, 17 EWSला, त्यानंतर 13 OBCला, 6 SBCला, 1 NTDला, 8 NTCला, त्यानंतर 1 NTBला, 9 विजयला आणि STला 33 आणि SCला 34 पदे आहेत. हे समांतर आरक्षणानुसार तुम्ही इतर तपशील बघून घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो सर्व विद्यार्थी ज्या श्रेणीसाठी एलिजिबल असणार किंवा ज्या पदासाठी एलिजिबल असणार ती म्हणजे हे महत्त्वाचे आहे बघा. एनी डिग्री यासाठी क्वालिफिकेशन आहे महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क श्रेणी ए. श्रेणी एमध्ये मित्रांनो टोटल 24 पोस्ट आहे. या 24 पैकी 10 पोस्ट ही ओपनसाठी आहे, 2 पदे EWSला आहे, 4 पदे SBCला आहे, 1 पोस्ट NTCला आहे, 2 पदे विजयला आहे, 2 पदे STला आहे आणि 3 पदे SCला आहे. त्यानंतर मित्रांनो यामध्येच ग्रेड बीचे पोस्ट आहे बघा. या ग्रेड बीमध्ये बघा मित्रांनो 31 पदे ओपनला, 9 पदे EWSला, 20 पदे OBCला, 2 पदे SBCला, 3 पदे NTDला, 4 पदे NTCला, 4 पदे NTBला, 6 पदे STला आणि 14 पदे येथे SCला आहेत. त्यानंतर यामध्ये मित्रांनो श्रेणी कची टोटल 462 पदे आहे कर निर्धारण अधिकाऱ्यासाठी. त्यामध्ये मित्रांनो 116 पदे ही डिपार्टमेंटल भरल्या जाणार आहे. आणि समजा या डिपार्टमेंटलमध्ये समजा कर्मचारी पात्र झाले नाही तर त्या सर्व जागा मित्रांनो यामध्ये मित्रांनो सर्वसाधारण उमेदवारांना मिळणार आहे. तशा ॲडव्हर्टाईजमध्ये लिहू नये, त्यामुळे तुम्हाला या जागेमध्ये आणखी वाढ होणार आहे सर्वसाधारण उमेदवारासाठी. तर आता आपण बघणार आहोत डिपार्टमेंटल किती पोस्ट आहे. तर 116 पोस्ट आहे. 116 पैकी 41 पदे ओपनसाठी, 12 पदे EWSसाठी, 23 पदे OBCला, 3 पदे SBCला, 2 पदे NTD, 4 पदे NTC, 3 पदे NTB, 4 पोस्ट येथे विजयला, 4 पोस्ट STला, 20 पदे येथे SC कॅटेगरीला लिहित आहे. हे तुम्ही मित्रांनो कॅटेगरीनुसार बघून घ्या, सब कॅटेगरीनुसार काय कशाप्रकारे आरक्षण आहे. सर्वसाधारण महिला, त्याचप्रमाणे माजी सैनिक आणि इतर. त्यानंतर बघा आता सर्वसाधारण उमेदवारासाठी कर निर्धारणासाठी तब्बल 346 पोस्ट आहे. या 346 पैकी बघा मित्रांनो 124 या ओपनसाठी आहे. या ओपनमध्ये सुद्धा ओपन जनरलसाठी बघा तब्बल 42 पोस्ट आहे. त्यानंतर ओपन महिलासाठी तब्बल 37 पोस्ट आहे, खेळाडूसाठी 6 आणि माजी सैनिकासाठी 19 आणि पार्ट टाईमसाठी 12. त्याचप्रमाणे मित्रांनो 2 पदे ही भूकंपग्रस्त, 6 पदे प्रकल्पग्रस्त
आणि दिव्यांगसाठी मित्रांनो टोटल 14 आहे एकूण पदापैकी, आणि अनाथसाठी सुद्धा 3 पोस्ट आहेत. त्यानंतर आता बघा EWSला टोटल 34 पोस्ट आहे. या 34पैकी बघा सर्वसाधारणला 11 आहे, EWS महिलांना 10 आहे, आणि खेळाडूला 2 आहे, माजी सैनिकला 5 आहे, पार्ट टाईमला 3 आहे. त्यानंतर बघा एक पद हे भूकंपग्रस्त आणि 2 पदे प्रकल्पग्रस्ताला आहे. त्यानंतर बघा OBCला 67 पदे आहे. 67पैकी 23 हे OBC जनरल, 20 OBC फिमेल, 3 खेळाडू, 10 OBC माजी सैनिक, 7 OBC पार्ट टाईम डिग्री होल्डर, 1 पद भूकंपग्रस्त OBC, 3 पदे प्रकल्पग्रस्ताला आहे. त्यानंतर विजयसाठी मित्रांनो टोटल 7 पोस्ट आहे. 7पैकी बघा विजय जनरलला 3 पोस्ट आलेले आहेत, आणि विजय फिमेलला 2 पोस्ट, एक पोस्ट हे पार्ट टाईम आणि माजी सैनिक यांना आलेलं आहे. त्यानंतर येथे विजय नाही मित्रांनो, हे SBC आहे आपण जे बघितलं आता त्यानंतर येथे NTDसाठी बघा, NTDसाठी टोटल 5 पोस्ट आहे. या 5पैकी 1 NTD जनरल आणि 2 NTD महिलांना आलेला आहे. एक पोस्ट येथे एक्स सर्व्हिसमॅन आणि पार्ट टाईम डिग्री होल्डरला आलेला आहे. त्यानंतर बघा NTCसाठी टोटल 12 पोस्ट आहे. 12पैकी 3 NTD जनरल, NTC जनरल, 4 पदे NTC महिला, 1 पोस्ट NTC स्पोर्ट, त्यानंतर 2 पदे NTC माजी सैनिक आणि 1 पद पार्ट टाईम डिग्री होल्डरसाठी. त्यानंतर NTBसाठी टोटल 10पैकी 2 पदे मित्रांनो येथे NTB सर्वसाधारण, 3 पदे NTB महिला, 1 पोस्ट हे खेळाडू, 2 पदे माजी सैनिक आणि 1 पद हे पार्ट टाईमला आलेलं आहे. त्यानंतर विजयसाठी टोटल 10 पोस्ट आहे. 10पैकी 2 जनरलसाठी, 3 महिलांसाठी, खेळाडूसाठी 1, माजी सैनिक 2 आणि अंशकालीन पदवीधर 1. त्यानंतर STसाठी टोटल मित्रांनो 16 पदे आहे. या 16पैकी 5 पदे जनरल, 5 पदे महिला, 1 पद खेळाडू, माजी सैनिकला 2, अंशकालीन पदवीधरला 2 पदे आलेली. SCसाठी मित्रांनो 61 पदे आहे. या 61पैकी 21 सर्वसाधारण, 18 महिला, 3 खेळाडू, 9 माजी सैनिक, अंशकालीनला 6 आणि भूकंपग्रस्तांनाच 1. अशा प्रकारे हे सर्व दिलेलं आहे, आणि प्रकल्पग्रस्त SCला 3. तर अशा प्रकारे हे सर्व मित्रांनो आरक्षण निहाय हे महत्त्वाचं पद आहे. यासाठी मॅक्झिमम मुले येथे एलिजिबल झालेली आहे, आणि यासाठी जागासुद्धा बरी आहे. त्यानंतर मित्रांनो अग्निशमन विभागामध्ये बघा श्रेणी साठी टोटल 8 पोस्ट आहे. या 8पैकी 3 पदे येथे ओपनसाठी, 1 पद EWS, 1 पद OBC, 1 पद येथे SC ST आणि विजयसाठी आहे. त्यानंतर बघा 45 पदे यामध्येच अग्निशमन सेवामध्ये ग्रेड Bची आहे. या ग्रेड Bपैकी 17 पदे येथे ओपन, 5 पदे EWS, 8 पदे OBC, 1 पद SBC, 1 पद NTD, 2 पदे NTC, 1 पद NTB, 1 पद विजय, 3 पदे ST आणि 6 पदे SCसाठी आहे. त्यानंतर बघा यामध्येच मित्रांनो ग्रेड Cचं जे पद आहे अग्निशमन सेवामध्ये, यासाठी टोटल मित्रांनो 80 पदे ही कर्मचाऱ्यासाठी आहे नगर परिषदमधील. त्यांच्यासाठी 19 पदे ओपनला, 16 OBC, 8 EWS, 2 SBC, 2 NTD, 3 NTC, 2 NTB, 3 विजय, 6 ST आणि 9 SCला आहे. त्यानंतर बघा अग्निशमन सेवामध्ये सर्वसाधारण उमेदवारासाठी टोटल मित्रांनो 239 पोस्ट आहे. त्यापैकी 86 पोस्ट ही ओपनला, 24 EWSला, 48 OBCला, 5 SBC, 4 NTD, NTCला 10, NTBला 7, विजयला 8 आणि STला 19 आणि 28 येथे अनुसूचित जातीला आहे. त्यानंतर येथे समांतर आरक्षणानुसार तुम्ही येथे बघू शकता. त्यानंतरचं पद आहे बघा येथे सॅनिटरी इन्स्पेक्टर, स्वच्छता निरीक्षक ग्रेड A. यासाठी 4 पोस्ट आहे. या 4पैकी 2 पदे ओपन, 1 पोस्ट मित्रांनो विजय, 1 पोस्ट SCला आलेली आहे. त्यानंतर यासाठीच बघा सॅनिटरी इन्स्पेक्टरला ग्रेड Bमध्ये टोटल 31 पोस्ट आहे. यापैकी 12 ओपन, 3 EWS, 6 OBC, 1 NTD, 1 NTC, 1 NTB, 1 विजय, 2 ST आणि 4 पोस्ट SCला आहे. आरक्षणानुसार तुम्ही इथे बघू शकता. तर अशा प्रकारे हा सर्व मित्रांनो पदं आपण इथे बघितलेलं आहे. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज करा. हे बघा इतर काही महत्त्वाचे येथे तपशील दिलेले आहे. तुम्हाला सर्व कागदपत्र वगैरे अपडेट करावे लागेल. खेळाडूंना इथे आरक्षण दिलेलं आहे. हे बघा माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना सर्वांना इथे आरक्षण दिलेलं आहे. वयाची मर्यादा इथे दिलेली आहे बघा, कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त मागासवर्गीयांना 43, अमागासांना येथे म्हणजे ओपनला 38 दिलेली आहे सर्व पदांसाठी. आणि काही पदासाठी फिजिकल स्टँडर्ड पण मागितलेलं आहे, ते पण आपण इथे बघणार आहोत. तर बघा इथे आता शैक्षणिक अर्हता बघूया. स्थापत्य अभियंता गट क श्रेणी ABC या तिन्ही प्रकारच्या पोस्टमध्ये तुम्हाला एकच मित्रांनो ॲप्लिकेशन करायची आहे. तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला ग्रेड A, B, C अशी पोस्ट मिळणार आहे. जास्त मार्क्स असेल तर ग्रेड A, त्यापेक्षा कमी ग्रेड B, त्यापेक्षा कमी ग्रेड C अशी पोस्ट मिळणार आहे. तर यासाठी बघा तुमच्याकडे स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी असायला हवी, डिग्री MSc IT असायला हवे आणि मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर बघा स्थापत्य अभियंता
गट क जे नगर परिषद कर्मचाऱ्यामधून भरायचे आहे त्यांना जे त्यामध्ये बघा तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा पदविका असले तर तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री पण असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. या दोनपैकी एक पण असेल तर ज्यांच्याकडे मित्रांनो पदवी आहे त्यांना 3 वर्षाचा अनुभव मागितलेला नगर परिषदमध्ये काम करण्याचा आणि ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे त्यांना 5 वर्षाचा. सोबत MSc IT आणि विविध केलेली असल्यास विभागीय परीक्षा उत्तीर्ण असं इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा विद्युत महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी. यासाठी तुमच्याकडे मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी असायला हवी. MSc IT आणि मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर हे बघा डिपार्टमेंटलसाठी सेम निकष जे वर होते सिव्हिलसाठी, फक्त इथे इंजिनिअरिंगची पदवी वेगळी आहे. त्यानंतर बघा संगणकसाठी मित्रांनो इथे तुम्हाला संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी असायला हवी इंजिनिअरिंगची प्लस MSc IT आणि मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर डिपार्टमेंटलमध्ये सेम मित्रांनो, फक्त इथे पदवी हे संगणक अभियांत्रिकीची असायला हवी. बाकी 3 वर्षाचा अनुभव येथे पदवी असणाऱ्यांना आणि 5 वर्षाचा पदविका असलेल्यांना आवश्यक आहे. त्यानंतर पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण यासाठी बघा तुमच्याकडे एकतर मेकॅनिकलची किंवा पर्यावरण अभियांत्रिकीमधील पदवी असायला हवी बी. त्याचप्रमाणे मित्रांनो तुमच्याकडे MSc IT सुद्धा आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा असायला हवं. त्यानंतर डिपार्टमेंटलमध्ये सेम मित्रांनो इथे सेम असणार आहे. तुमच्याकडे मेकॅनिकल किंवा पर्यावरणमधील पदवी असेल तर 3 वर्षाचा अनुभव आणि डिप्लोमा असेल तर 5 वर्षाचा अनुभव आणि तुम्ही नगर परिषदमधला हा अनुभव तुमच्याकडे असायला हवा. विविध केलेली विभागीय परीक्षासुद्धा तुम्ही उत्तीर्ण असावे आणि MSc IT असायला हवी. त्यानंतर बघा लेखा सेवा यासाठी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य म्हणजे कॉमर्समधील तुमच्याकडे पदवी असायला हवी. MSc IT असायला हवी. मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असायला हवं. त्यानंतर नगर परिषद कर्मचारी असल्यास तुमच्याकडे तीच पदवी असायला हवी आणि 5 वर्षाचा अनुभव असायला हवा. विभागीय परीक्षासुद्धा तुम्ही तिथे पास झालेले असावे. त्यानंतर टॅक्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे कर निर्धारण व प्रशासकीय सेवा यासाठी तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून पदवी असायला हवी प्लस MSc IT असायला हवी आणि मराठीचं ज्ञान. डिपार्टमेंटल कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेचा पदवीधर प्लस 5 वर्षाचा नगर परिषदमध्ये काम करण्याचा अनुभव प्लस MSc IT आणि विभागीय परीक्षा असल्यास ते उत्तीर्ण. अग्निशमन सेवामध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मित्रांनो अग्निसेवा यामध्ये अग्निशमनमध्ये पदवीधारक असायला हवा. ठीक आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधारक मागितलेला आहे अग्निशमन सेवामध्ये, परंतु अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षण पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूरमधून तुम्ही उत्तीर्ण असायला हवे. MSc IT म्हणजे जो त्यांचा काही कोर्स असते 2 वर्षाचा किंवा समथिंग जो काही असेल तो तुम्ही कोर्स केलेला असावा आणि प्लस तुमच्याकडे MSc IT आणि मराठी भाषेचं ज्ञान असायला हवं. सर्वसाधारण उमेदवारांसाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेतून पदवीधारक अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षण पाठ्यक्रम अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूरमधून मित्रांनो उत्तीर्ण हा जो कोर्स आहे आणि प्लस तुमच्याकडे किंवा म्हटलेला आहे किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. तर या दोनपैकी एक असायला हवं असं इथे सांगितलेलं आहे. श्रेणी ब साठी हे वरील जे होतं क्वालिफिकेशन ते श्रेणी अ साठी होतं आणि श्रेणी ब साठी येथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेली आहे. जर तुमच्याकडे हा वरील डिप्लोमा नसेल अग्निशमनचा तर या व्यतिरिक्त तुमच्याकडे मित्रांनो हा सुद्धा डिप्लोमा तुमचा चालू शकतो. हे बघा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निशमन प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण झालेला असावे. MSc IT आणि मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर बघा गट क मध्ये काय मागितलेलं आहे अग्निशमनमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक म्हणजे एनी ग्रॅज्युएशन प्लस उप अग्निशमन अधिकारी पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूरमधून उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण असावे. म्हणजे या डिप्लोम्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे हा किंवा हा या दोनपैकी एक डिप्लोमा तुमच्याकडे असायला हवा आणि पदवी कोणत्याही शाखेची प्लस MSc IT आणि मराठी. त्यानंतर जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी काय सांगितलेलं आहे तर 12वी उत्तीर्ण असावे आणि उप अग्निशमन अधिकारी पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूरमधून उत्तीर्ण असावे किंवा अग्निशमन सेवा अकादमी यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. तर त्याचप्रमाणे नगर परिषदमध्ये लीडिंग फायरमॅन या पदावर 5 वर्ष अनुभव MSc IT आणि विभागीय परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालेली असावी ग्रुप सी साठी. तर बघा फायरमॅनसाठी वेगळ्या ग्रेडसाठी मित्रांनो वेगळं क्वालिफिकेशन आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी बघा गट अ साठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर पदविका आणि मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर बघा गट ब साठी म्हणजे श्रेणी ब साठी सॅनिटरी इन्स्पेक्टर हे श्रेणी अ साठी होते हे श्रेणी ब मध्ये आहे. यासाठी पण कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक आणि स्वच्छता निरीक्षकची पदविका आणि मराठी भाषेचं ज्ञान अशा प्रकारे इथे सांगितले. तर सर्व आपण इथे माहिती बघितली आहे मित्रांनो. इथे तुम्हाला सर्व क्वालिफिकेशन माहीत पडलेलं आहे. शारीरिक अर्हता मागितलेली आहे मित्रांनो फायरमॅनसाठी इथे म्हणजे त्यासाठी अग्निशमन सेवामध्ये जे असते हे बघा महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा गट क श्रेणी अ व क यासाठी मित्रांनो उमेदवाराकडे येथे
शारीरिक अर्हता मागितली आहे. पुरुषांना 165 छाती हाईट मागितलेली आहे. 81 सेंटीमीटर छाती आणि फुगून 5 सेंटीमीटर फुगायला हवी. वजन 50 किलोग्राम, दृष्टी चांगली. महिलांना 162 सेंटीमीटर उंची, 50 किलोग्राम वजन आणि दृष्टी चांगली. हे बघा, संबंधित संवर्गातील नियुक्तीकरता पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी संचालनालयाद्वारे सक्षम प्राधिकरणाकडून तपासण्यात येईल. विविध शारीरिक अर्हता नसल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती अपात्र होईल. शारीरिक पात्रतेमध्ये निवड यादीतील उमेदवार अपात्र ठरल्यास कोणत्याही प्रकारची विनंती किंवा तक्रार विचारात घेण्यात येणार नाही. MSCIT आवश्यक आहे म्हटले आहे बघा मित्रांनो. इतर अर्हता सर्व पदांसाठी संगणक हाताळणी वापराचे ज्ञान. महाराष्ट्र नगर परिषदा पंचायती व औद्योगिक नगर राज्यसेवा सेवेच्या शर्ती नियम अंतर्गत हे बघा नुसार श्रेणी क च्या पदावरील नेमणुकीसाठी MSCIT किंवा त्याच्या समकक्ष जे आहे इक्वॅलेंट जे असेल ते पण चालेल आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षासुद्धा चालेल. किंवा येथे CCC सर्टिफिकेट, DOACC किंवा NEILIT दिल्लीने प्रमाणपत्रधारक जे असेल ते पण येथे मित्रांनो विद्यार्थी येथे एलिजिबल असेल. तर त्याचप्रमाणे बघा, नमूद केल्याप्रमाणे खालील नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञान विषय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनासुद्धा येथे एलिजिबल करण्यात येईल. तर हे त्याचप्रमाणे हे बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि माध्यमिक मंडळामध्ये 10वी आणि 12वी होती, त्यामध्ये तुम्हाला समजा संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हा सब्जेक्ट असेल तो घेऊन तुम्ही 12वी केलेली असेल तर तुम्ही एलिजिबल आहे. त्याचप्रमाणे बघा, CBSE मार्फत तुम्हाला संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हे विषय घेऊन तुम्ही 10वी 12वी केलं आहे तरी तुम्ही एलिजिबल आहे. MSCIT नसेल तरी, किंवा तुमच्याकडे बघा पदविका आहे संगणकची, त्याचप्रमाणे म्हणजे कम्प्युटरमध्ये तुमचा डिप्लोमा झालेला आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञानमध्ये, किंवा तुमच्याकडे राज्य तंत्रशिक्षण मंडळाची पदवी किंवा पदविका आहे संगणक कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये. त्याचप्रमाणे बघा, संगणक उपायोजन पद्धती व पृथक्करण यामध्ये किंवा पदव्युत्तर पदविका आहे. त्याचप्रमाणे सर्व शासन मान्यता विद्यापीठातील संगणक तंत्रशास्त्र म्हणजे कम्प्युटर टेक्नॉलॉजी, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान यामध्ये समजा तुमच्याकडे पदविका असेल तर तुम्हाला मित्रांनो MSCITची काही गरज नाही आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. हे बघा इथे दिले, या सर्व समतुल्य अर्थ आहे. त्यानंतर बघा, AICTE मार्फत मान्यताप्राप्त सर्व पदवी व पदविका सर्व अभियांत्रिकी शाखा प्राप्त उमेदवार, म्हणजे तुमच्याकडे समजा येथे पदवी आहे इंजिनिअरिंगमधील किंवा पदविका आहे तर तुम्हाला इथे MSCITची गरज नाही, हे पण महत्त्वाचं आहे. बघा, इंडियन सर्टिफिकेट ऑफ स्कूल ICSE यांच्यामार्फत जे इयत्ता 10वी आणि 12वीमध्ये समजा तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषय आहे तरी तुम्ही मित्रांनो यासाठी MSCITची गरज नाही. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्याचप्रमाणे निवड प्रक्रिया इथे सांगितलेली आहे, ते आपण बघूया. तर बघा, इथे निवड प्रक्रियामध्ये तुमचा पहिला सेक्शन असणार आहे 120 गुणांचा सर्व पदांसाठी. त्यामध्ये जवळपास मित्रांनो 60 प्रश्न असणार आहे आणि गुण 120 असणार आहे, म्हणजे एक प्रश्न 2 गुणासाठी. त्यामध्ये बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यावर तुमचा पहिला सेक्शन असणार आहे. पहिल्या सेक्शनमध्ये मिनिमम तुम्हाला 45% मार्क्स घ्यायचे आहे, तेव्हाच तुमचा दुसरा सेक्शन चेक होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 40 प्रश्न असणार आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 80 गुण असणार आहे आणि यामध्ये सुद्धा 45% मार्क्स घ्यायचे आहे. दोन्ही सेक्शनमध्ये जर तुम्हाला 45% मार्क्स मिळणार आहे तेव्हाच तुमची मित्रांनो इथे निवड यादीसाठी विचार केला जाणार आहे. कोणत्याही एका सेक्शनमध्ये तुम्ही नापास झाले तर तुम्ही नापास झाले, तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद व्हाल, हे तुम्ही लक्षात असू द्या. पहिल्या सेक्शनमध्ये तर तुम्हाला 100% पास होणेच आहे, तेव्हाच तुमचा दुसरा सेक्शन चेक होणार आहे. आणि सर्व मित्रांनो दोन्ही सेक्शन मिळून ज्यांना 45% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आहे त्या विद्यार्थ्यांचा निवड यादीसाठी येथे मित्रांनो विचार केला जाणार आहे. अशा प्रकारे इथे माहिती दिलेली आहे. हे बघा, निवड सूची तयार करताना मित्रांनो नगर परिषद कर्मचाऱ्यांमधून समजा पुरेसे उमेदवार मिळाले नाही तर त्या सर्व जागा ज्या आहेत त्या मित्रांनो तुमच्या सर्वसाधारण उमेदवारांना मिळणार आहे आणि इथे मिळतातच या जागा, कारण टेक्निकलमध्ये तर कठीणच जात आहे या सिलेबसनुसार पास होणं. टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना तर इथे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, कारण या 25% ज्या जागा आहेत त्या डेफिनेटली तुम्हाला ग्रेड C मधील मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे सर्व माहिती दिलेली आहे. परीक्षेचे टप्पे, सिंगल स्टेज एक्झाम आहे. हे बघा, परीक्षेचा वेळ सेक्शन Aसाठी म्हणजे पेपर 1साठी मित्रांनो 60 प्रश्न 120 गुण 70 मिनिटे आणि सेक्शन 2साठी 40 प्रश्न 80 गुण 50 मिनिटे. अशा प्रकारे 2 तास असणार आहे एकत्रितपणे 100 प्रश्नासाठी. सेक्शन वाईज इथे टायमिंग दिलेलं आहे, म्हणजे मित्रांनो 70 मिनिटं झाल्यावर आपोआप तुमचा दुसरा पेपर सुरू होईल. अशा प्रकारे इथे सर्व पदांसाठी इथे अशा प्रकारे इथे परीक्षेचे स्वरूप आहे. सिंगल स्टेज एक्झाम आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. अशा प्रकारे मित्रांनो सर्व पदांसाठी इथे परीक्षा पद्धत होती, परीक्षेचे पॅटर्न होते. निश्चितच परीक्षेचे पॅटर्न हे हार्ड आहे. TCS तुमची परीक्षा घेणार आहे. सिलेबस पण वास्ट आहे. सर्व सिलेबसची कॉपी सर्व पदांची आम्ही आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल @MH एक्झाम गुरु यावर आम्ही शेअर केली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याद्वारे तुम्ही ते जॉईन करून घ्या. त्याचप्रमाणे इथे बघा एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे मित्रांनो,
एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये समजा तुमचा पेपर झाला तर नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे. त्यामुळे येथे काही विद्यार्थ्यांना फायदा पण होऊ शकतो. परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन तुम्हाला खाते उघडायचे आहे, त्याप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे. इतर सर्व हे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला अपलोड करावे लागतील, ते अपलोड करून घ्या. सर्व माहिती या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला वेळोवेळी मिळणार. या अधिकृत संकेतस्थळाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही शेअर केलेली आहे. परीक्षा केंद्र तुम्हाला जिथे TCSची असते तुमच्या संबंधित जिल्ह्यामध्ये किंवा विभागामध्ये मिळणार आहे. चालान किती आहे तर 1000 आहे ओपनला आणि मागासवर्गीयांना 900. ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो तुम्हाला चालान भरायचे आहे. चालान भरगच्च आहे, पण भरा मित्रांनो, भरावेच लागेल, पर्याय नाही तुमच्याकडे. सरकारने अशा प्रकारे मित्रांनो सामान्य विद्यार्थ्याची लूटच लावलेली आहे. तर हे बघा, अशा प्रकारे इथे सर्व माहिती दिलेली आहे. अजून काही डिटेलमध्ये आहे ते तुम्ही वाचू शकता. अजून इतर काही ज्या सर्वसाधारण सूचना आहे विद्यार्थ्यांच्या त्या सर्व आम्ही आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल @MH Exam Guruवर दिल्या आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याद्वारे तुम्ही ते जॉईन करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, आणि समोर सर्व अपडेटसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या.